पण रवी सारखा बॅटर उभा होता त्यामुळे त्यांना विजय लवकर मिळवता आला नाहीये. पण तिथून चॅम्पियनशिप पटकावली आपण बघितले तर प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला एनडीसी संघ, द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला तो साई कृपा संघ. चला सर्व संघांनी दोन्ही संघांनी इथे यायचं आमच्या व्यासपीठासमोर. आम्ही लगेच बक्षीस समारंभ देखील सुरू करू. अनिकेत या लवकर, अनिकेतचा सन्मान करू आपण. अनिकेत या लवकर, आजच्या दिवसात खूप चांगलं गुणलेखन केलं. अनिकेत लवकर या. अनिकेत या लवकर. काय गुणलेखन केलंय, जबरदस्त गुणलेखन, खूप चांगलं अपडेट दिले त्याने. अनिकेत त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. तर अनिकेत यांचा सन्मान करू आपण. मायेची प्रेमाची उबदार शाल या स्पर्धेची गोड आठवण देऊन सन्मान करू. अमीन शेख यांना विनंती करतोय. काय जबरदस्त गुणलेखन केलं. तर बद्रिया देव या, आपला देखील सन्मान केला जाणार आहे. बद्री चला, अक्षय आपल्या संघाला घेऊन लगेच जरा समोर या. तर एनडीसी संघ चला बद्री आपण या, आपल्या संपूर्ण संघाला घेऊन आपण बक्षीस समारंभ लगेच सुरू करूया, कारण वेळ देखील झालाय. एक मिनिट फक्त 5 मिनिटात तुम्हाला लगेच मोकळे करतो. चला अक्षय. तर बद्री यादव यांचा देखील आपण सन्मान करूया. अमीन शेख जरा आपण सन्मान करायचंय. सर्व सन्मान आपण फटाफट करूया, कारण जेणेकरून वेळ देखील आपला वाचेल. चला अक्षय ताडे या, आपला देखील सन्मान केला जाणार. अयोध्या यादव या, म्हणजे कल्लू या, कल्लू या, आपण बद्रींचा सन्मान होतोय. संदीप खाडे आपण या. बद्रीचा सन्मान कल्लू या, आपला सन्मान. नाही नको म्हणतात, एकाचं झालं बाद झालं, काही हरकत नाहीये. चला संदीपचा देखील आपण सन्मान करूया. सर्व सन्मान आपण अमीन शेख यांच्या शुभ हस्ते करणार आहोत. अक्षय तायडे या आपण. अक्षय तायडे कुठे गेले? अक्षय तायडे या, आपला सन्मान स्वीकारा. कल्लू यादव नको म्हणाले. कल्लू यादव या. नाही नको म्हणतायत. सोहेल काय बात कर. सागर यादव या. चला लवकर सागर यादव या. ते मस्ती नका थोडी, प्लीज सहकार्य करा मित्रांनो. अजित सिंग या आपण. अजित सिंग हे लवकर या ना. सन्मान फक्त आम्हाला करू दे, आम्हाला लगेच बक्षीस समारंभ करू दे. खरं का सर्व दर्शन पाटील उर्फ लारा लवकर या. आपला देखील अतिश चौधरी आपण या. चला लवकर या. नाही काही सन्मानित या लवकर. चला लारा या. अतिश चौधरी या. आमचे 40+ चांगले क्रिकेटर आहेत, एक चांगले यष्टीरक्षक आहेत, चोळेगावचे आहेत. नाही अतिश आपण तर बंदिश यांना सर्व ओळखतात. आता अजित सिंग पाहणी करतात बघा. अजित सिंग मालिकावीर कोणी सर्वांना माहिती आहे, त्याच्या बाजूला सर्व जमलेत बघा ना. झालं ना. तर जाऊया आपण या स्पर्धेतील. आपण झालं सर्वांचं. तर अजीव सिंग यांचा सन्मान केला जातोय. जरा पुढे या, दोन्ही संघाने पुढे यायचंय. एनडीसी संघ पुढे या जरा. बद्री कल्लू साहिल या, वाल्मिकी इलेव्हनचे, त्यांचा देखील सन्मान केला जाणार आहे. साहिल यायचं लवकर. नाही स्पर्धा आवडली असेल तर आयोजकांसाठी जोरदार टाळ्या होते. साहिल या. चला साहिलचा सन्मान केला जाणार आहे. साहिलच्या चेहऱ्यावर थोडंसं नाराजगी दिसते. साहिल हडलक, काय हरकत नाहीये. साहिलचा देखील सन्मान केला जातो. लगेच आपण जाऊया बक्षीस समारंभाच्या दिशेने. 6:25 झाल्यात, 7:30च्या आधीच. तर या स्पर्धेतील आपण तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ज्याने खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं. एक बाकी आहे का अजून सन्मान? बोला. साजन भाऊजी या, आपला देखील सन्मान केला जाणार आहे. साजन भाऊजी या.
साजन भाऊजी या. आणि त्यासाठी आम्ही नेहमी सांगतो की प्रत्येकाने आम्हाला जेव्हा सन्मान आम्ही जेव्हा करतो तेव्हा आम्हाला सांगा नावं, कारण की नावं राहतात. साजन भाऊजी यांचा देखील सन्मान केला जातोय. इजाज शेख या आपण आपला देखील सन्मान केला जाणार आहे. इजाज शेख या ना, अजितचा पण झालाय. इजाज शेख या लवकर. इजाज शेख यांचा सन्मान केला जातोय. आकाश वर्मा यांचा देखील सन्मान केला जाणार आहे. आकाश वर्मा यांचा सन्मान केला जाणार आहे. तर आकाश वर्मा यांचा सन्मान संपले. तर फायनलची आपण मॅन ऑफ द मॅच देणार रवी. या रवी ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. रवीला आपण मॅन ऑफ द मॅच देऊ. रवी वेल प्लेड रवी. तर लगेच आपण जाऊया आता बक्षीस समारंभाकडे सुरुवात करतोय. या स्पर्धेतील आपण तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ज्याने खूप चांगली कामगिरी केली, एक झेल सुटला पण रनआउट देखील केलाय संघ आहे आपण तर साई कृपा. खेळाडू आहे अक्षय तायडे. अक्षय ठरतो या स्पर्धेतील आपण तो उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. तर अक्षय ठरतो या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. आणि या स्पर्धेत आपण तर ज्याने खूप चांगली गोलंदाजी केली, 91 गोलंदाजी केली, कंजूस गोलंदाजी केली, तो तर या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाजाने तब्बल 3 गडी बाद केले. खेळाडू आहे राकेश साळुंके. एनडीसी संघाचा राकेश साळुंके. उत्कृष्ट आपण गोलंदाज, खूप चांगली गोलंदाजी केली. आणि या स्पर्धेत ज्याने अप्रतिम बॅटिंग केली आणि आपल्या संघाला आपण तर मेगा फायनल मध्ये पोहोचवलं. तब्बल धावा कुठल्या आपण तर 58. खेळाडू आहे संदीप खाडे. संघ आहे साई कृपा. संदीप खाडे यायचंय. उत्कृष्ट फलंदाज संदीप या ना बा. उत्कृष्ट फलंदाज. नाही लेट करण गेलं वाटतं. संधीसाठी टाळ्या वाजवून दे. या स्पर्धेतील आपण तर द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो साई कृपा संघ. रोख कॅश प्राइज असणारे आपण तर 10,000 रुपये आणि चमचमणारी ब्युटिफुल ट्रॉफी. साई कृपा संघ यायचंय. बालुशेख देतील आपण तर. चला या सर्वांनी. साई कृपा संघ यायचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी. कॅश प्राइज असणार 10,000 रुपये. साई कृपा संघ ठरला आपण द्वितीय क्रमांकाचा मानकरी. SN परी चषकाचा आणि चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन एनडीसीसी संघ. या स्पर्धेतील आपण चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय. कॅश प्राइज असणारे 15,000 आणि ब्युटिफुल ट्रॉफी. एनडीसी संघ संपूर्ण संघाने यायचंय. चला या या. एनडीसीचे एक खेळाडू का खाली राहिले? नाही जायचं एनडीसीचे सर्व खेळाडू. अमित शेख जरा ट्रॉफी उंच जरा. यस यस. एक मिनिट. तर अजून एक पारितोषिक राहिलंय आपण तर मालिकावीर. नो डाऊट बघा खेळाडू आहे आपण बघितलं तर रवी पवार ज्याने या स्पर्धेत कुठल्या धावा 108 आणि गोलंदाजी करताना गडी बाद केले 2. तोच तर या स्पर्धेतील मालिकावीर. 1 मॅन आर्मी. कूलर देखील देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. वेल प्लेड रवी. आणि आपण ब्युटिफुल ट्रॉफी देखील देऊन त्यांना सन्मानित करूया.
रवी ठरला या स्पर्धेतील मालिकावीर. एसन परिचषक 2025